निफाड तालुक्यातील गोदावरीच्या उत्तर तीरावर बसलेले सारोळे थडी गाव, पूर्वी नदी पात्रात असलेलं म्हसोबा महाराजांचं मंदिर, खेडले झुंगे येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधल्यामुळे पाण्याचा फुगवट्यामुळे मंदिर पाण्याखाली असायचे, त्यामुळे भाविकांची दर्शनाची गैरसोय व्हायची। ही गरज ओळखून ग्रामस्थांनी नदीकाठी म्हसोबा महाराजांचं सुंदर मंदिर बांधलं असून हे अतिप्राचीन देवस्थान असल्याचे जाणकार बोलले जात असून नवसाला पावणारा देव अशी ख्याती असणाऱ्या म्हसोबा महाराज यात्रोत्सवाची सुरुवात सालाबादप्रमाणे याही वर्षी जल्लोषात फटाक्यांच्या आतिषबाजीत व योगीराज ब्रास बँड पार्टीच्या सुरेल गीताने वाद्याच्या गजरात ग्रामस्थ परिसरातील भाविक भक्तांच्या उपस्थितीत गुलालाची उधळण करत म्हसोबा महाराजांच्या जयघोषात म्हसोबा महाराज रथाची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी महिलांनी रथाचे औक्षण करत दर्शन करत मिरवणूक मोठ्या उत्साहात झाली आहे। यात्रेनिमित्त बाहेर गावावरून अनेक खेळणी व खाऊची दुकानं, रहाट पाळण्यासह लहान मुलांसाठी आकर्षक खेळणीची दुकाने सजली होती। नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणारे सर्व गावकरी यात्रेनिमित्त गावी आल्याचं चित्र यावेळी बघायला मिळालं। कुस्त्यांची दंगल, रात्री सविता राणी पुणेकरांचा तमाशा होणार आहे। उद्या सकाळी हजेरी, दुपारी बैलगाडा शर्यत होणार असून सर्वांनी शांततेत सहभागी होण्याचं आवाहन सारोळे थडीचे सरपंच बाळासाहेब आव्हाड, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक सदाशिव नागरे व समस्त म्हसोबा महाराज यात्रा कमिटीने केले आहे। यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस हवालदार संदीप शिंदे मुरडनर लक्ष ठेवून आहेत। स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोळे थडी।